शहराचं ग्रामदैवत असलेल्या बुवा सिद्धदेव यात्रा उत्सवास बुधवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। 3 दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याने संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणाने भारावून गेलं। यात्रेच्या पहिल्या दिवशी पहाटे बुवा सिद्धदेवाच्या पादुकांचा विधिवत अभिषेक करण्यात आला। मंत्रांच्या घोषात आणि पारंपरिक धार्मिक विधींसह हा सोहळा पार पडला। अभिषेकानंतर कावडधारी भाविकांनी ढोल ताशांचा गजर, डीजेच्या निनादात आणि जयघोष करत भव्य कावड मिरवणूक काढली। मिरवणुकीत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला। भगवे ध्वज, पारंपरिक वेशभूषा आणि भक्तिरसात रंगलेले भाविक यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। सायंकाळी पारंपरिक झेंडा मिरवणूक मोठ्या भक्तिभावाने काढण्यात आली। मिरवणुकीनंतर बुवा सिद्धदेवांच्या महाआरती करण्यात आली। महाआरतीसाठी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला। रात्री राहींज बंधू प्रस्तुत जागरण गोंधळाचा कार्यक्रम रंगला। दैवी दैवतांच्या पारंपरिक गीतांनी आणि धार्मिक सादरीकरणांनी भाविक मंत्रमुग्ध झाले। यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सायंकाळी महाआरती, महाप्रसाद वाटप तसेच आकर्षक शोभेच्या फटाक्यांची आतिषबाजी आयोजित करण्यात आली होती। तर शुक्रवारी यात्रा उत्सवाची सांगता कुस्ती स्पर्धा, महाआरती आणि इतर धार्मिक कार्यक्रमांनी होणार आहे। कुस्ती स्पर्धेसाठी परिसरातील नामांकित मल्ल सहभागी होणार असल्याने क्रीडाप्रेमींमध्येही उत्सुकता निर्माण झाली। लहान मुलांसाठी रहाट, पाळणे, विविध मनोरंजनाची साधनं उपलब्ध करण्यात आल्याने यात्रेत कुटुंबासह येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी होती। यात्रा उत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा यासाठी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी।